हॅलो, हाय, नमस्कार आणि सगळ्यांना जय भीम. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही मागच्या छोट्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी आलेले खरेदी करायला आणि इकडे आलेले मी खरेदी करण्यासाठी चीज, बटर आणि ब्रेड आणि थोडेसे स्पाइसेस आणि थोडी छोटी मोठी अशी खरेदी करायला आलेले मी. तर त्याच्यानंतर मी गेले घरच्या रस्त्याला आणि घरच्या रस्त्याला गेले आणि हे सर्व सामान घेतलं आणि आल्या आल्या हे सगळं चॉप केलं आणि बटाटे उकडून घेतले आणि बीट पण उकडून घेतलं, कारण मग छान लागतो स्वाद. थोडंसं उकडून घेतलं बीट पण. आणि हे बघा, ब्रेड आणि आपलं बटर आणि चीज घेऊन आलेले तिकडून, तर ते पण टाकणार आहे मी सँडविच मध्ये. आणि हे असणार आहे आपल्या मुंबई स्टाईल सँडविच. तर त्याच्यासाठी बटाटे उकडलेले आणि त्याच्या काकडी आणि कांदा आणि मला पटकन नावच आठवत नाही ह्याचं, बीट, हो, तर ते पण ऍड करणार आहे. आणि इथे बघा, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे मी कशात टाकणार तुम्हाला नंतर दाखवतेच मी. आणि इथं होता चाट मसाला. चाट मसाला हा पूर्ण काढून घेतलेला मी, 1 पॅकेट. आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सँडविचचं स्पिरिट, तर तेही टाकणार आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे आहे ना सँडविच खूप छान लागतात. तर तुम्ही पण ट्राय करू शकता, पण हे ऑप्शनल आहे. तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकू शकत, चालतंय सँडविच मध्ये, एवढा काही इश्यू नाहीये. आणि हो, मेन म्हणजे आपली ग्रीन चटणी, ती तर हवीच सँडविच मध्ये. आणि हे बघा, टॅमॅटो केचप. आणि ह्या टॅमॅटो केचप मध्ये मी टाकले, तुम्हाला बोलले ना मी, तर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. ह्याच्यामध्ये स्वाद एवढा छान येतो ना, मस्तच येतो, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि हे ब्रेड घेतलेलं आहे मी, व्हाईट ब्रेड घेतलेलं आहे. आणि कधी कधी अनहेल्दी चालतं, ते पण घरातलंच आहे त्यामुळं. आणि मी ह्या मशीन मध्ये बनवणार आहे. तर हे मुंबईमध्ये तर ह्याच्यामध्येच बनवायचे पहिले सँडविच. तर आता मी हे गरम करून घेणार आहे. का, तुम्ही विचाराल का बरं? तर तर ह्या सँडविच मशीन मध्ये जेव्हा आपण ब्रेड टाकतो ना, तर ते चिपकतात. तर ते न चिपकावे त्यासाठी मी टाकणार आहे, मी म्हणजे गरम करते. आणि आपलं आपलं बटर थोडंसं कडक असतं, कारण आपण फ्रीज मधून काढतो तर ते थोडंसं कडक असतं, ते पटकन मेल्ट होत नाही. तर त्यामुळे थोडंसं मशीन मी गरम करून घेतलेली आहे. आणि ते बटर मी खालच्या साईडला लावणार आहे, एका साईडला लावणार आहे आणि एका साईडला आपण ब्रेडवर लावणार आहे, त्यामुळे ते मॅनेज होऊन जातं. तर इकडे दोन्ही चटण्या आणि हे सर्व मी समोरच घेतलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, हे ब्रेड घेतलेले आहे मी आणि त्याच्यावरती टॅमॅटो केचप लावणार आहे. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे, ते त्यामुळे स्वाद चांगलाच येतो आणि सँडविच खायला पण छान लागतात. आणि त्यानंतर मी आहे ना ग्रीन चटणी लावून घेणार आहे. ग्रीन चटणी आपण थोडीशी जास्तच लावायची, का तर त्याचं ग्रीन चटणीमध्येच सँडविचचा पूर्ण स्वाद असतो, त्यामुळे. तर ग्रीन चटणी थोडीशी जास्तच लावली आहे आणि टॅमॅटो केचप थोडासा नॉर्मली लावलेला आहे, पण कमी नाही आणि थोडं जास्तही नाही असं लावलेलं, पण ग्रीन चटणी भरपूर लावलेली आहे मी. आणि त्यानंतर आपण ठेवणार आहे त्याच्यावर काकडी, बटाटा आणि कांदा आणि बीट, हे सर्व ठेवणार आहे. आता तुम्ही बोलणार ती भाजी नाही बनवली, हे आपले मुंबई स्टाईल आहे आणि मुंबईला हे असंच बनवतात. काही काही ठिकाणी त्याच्यामध्ये हे टाकतात, बटाट्याची चटणी, पण मी नाही टाकत, हे शॉर्टकट मधला आहे. आणि असं हेच तामझाम करायला भरपूर वेळ गेला माझा. शॉपमध्ये जा, हे सर्व सामान आणा, परत हे सगळं शिजवा, परत कापा, कटिंग करा, ह्याच्यामध्येच अर्धा वेळ जातो माझा. तर मग म्हटलं असू परता. आणि हे बघा, हे चाट मसाला टाकलेला आहे मी सगळ्यांवरती. आधी काकडीवरती टाकून घेतला आणि नंतर बटाट्यावरती टाकून घेतला. आता टाकत आहे मी बीट, आणि बीट टाकल्यानंतर कांदा टाकणार आहे आणि कांद्यावरती पण मी टाकणार आहे चाट मसाला. चाट मसाल्याने स्वाद खूप छान येतो, त्यामुळे मग चाट मसाला. आणि मिठाचा वापर केलेला नाहीये शक्यतो मी. मिठाचा काही प्रकार होतो की आपण टाकतो, पण ते नंतर नुसतं पाणी पाणी होऊन जातं, म्हणून मिठाचा प्रकार मी म्हणजे मीठ टाकत नाही. चटणीमध्ये टाकलेलं आहे मीठ, त्यामुळे एवढा इश्यू येत नाही मिठाचा. तर हे एवढं करून पण स्वाद छानच येतो. आणि हो, तुम्हाला चीज टाकायचं असेल तर टाकू शकतात, नाही तर टाकायचं असं, पण चीज टाकणं छानच आहे. सँडविच करतोय तर थोडस चीज आणून 1-2 चीज आणून टाकलं तर काही हरकत नाहीये. पण ऑप्शनल आहे, टाकलं तर टाकू शकतात, नाही तर नाही टाकू शकत, काही हरकत नाहीये, छानच लागतं असं पण. आणि त्यानंतर बघा, मी इथं
एक स्लाइस त्याच्यावर टॅमॅटो केचपची लावलेली आणि एक स्लाइस ह्याची लावलेली होती. आता मी बघाल ब्रेडला बटर लावत आहे. असंच मी माणसांना पण लावते, म्हणजे माझ्या घरातल्यांना आणि खास करून मिस्टरांना. नेहमी असं बरं विनोद होता तो एक. आणि हा, आणि ब्रेड हे बटर लावून घेते छानपैकी, कारण की का आपण खालच्या म्हणजे त्या मशीनच्या एका साईडला तर बटर लावणारच आहोत आणि वरच्या साईडला का तर व्यवस्थित लाव का तर ती चिपकू नये म्हणून. ह्या मशीन मध्ये एक प्रकार होतो, कारण माझ्या बरोबर पण झालेला आहे की बटर थोडस कमी लागल्यामुळे आहे ना, तर बटर थोडं कमी लागल्यामुळे आहे ना ते चिपकलं होतं आणि निघतच नव्हतं. त्यामुळे हे आहे ना, आपण शिकता शिकतो ह्या गोष्टी सर्व, आणि ट्राय केल्याच पाहिजे सगळ्या गोष्टी. न केल्याशिवाय आपल्याला थोडी समजणार आहे काय येत आणि काही नाही येत ते आपल्याला. तर ह्या गोष्टी पण ट्राय केल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी घरी केलेल्या उत्तम आणि छान पण लागतात आणि स्वच्छ असतात, तुम्ही बघू शकता. आणि ही मशीन मध्ये थोडंसं ऍडजस्ट करायला लागतं, कारण की हे थोडंसं छोटं असतं ना, आणि आपले ब्रेड कसे थोडेसे मोठे असतात, म्हणजे कड 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 म्हणतात त्याला साईडचे, तर ते थोडेसे बाहेर येतात. त्याचा नो इश्यू, आपण ते काढूनही टाकू शकतो. आणि का काढून टाकू शकतो, कारण नंतर ते जळतात, तर त्याचा काही उपयोग होत नाही, त्यामुळे आपण काढून टाकू शकतो. आणि हो, टाकल्यानंतर गॅस लावल्यानंतर आपण हे सारखं फ्लिप करायचं. का तर कारण आहे ना, जळून जातं. एका साईडलाच आपण ठेवलं आणि नंतर बोलू आपण दुसऱ्या साईडने आपण ते हे करू, भाजू, तर तसं नाही करायचं. फ्लिप करून करून ते भाजायचं. जर नाही केलं तर ते जळून जातात, पटकन जळून जातात. कारण ते हे म्हणजे ही मशीन कशी त्याचे हे म्हणजे आपलं कसं तव्याचं कसं जड जाड राहतं, पण ह्याचं कसं पातळ राहतं, त्यामुळे लगेच घासून जातं. आणि हे बघा मी विसरले. हो नक्की, तर हे विसरले मी टाकायचे बोलण्याच्या नादामध्ये. तर बघूया आपण नंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये टाकूया. आणि काही हरकत नाही, ते तुम्हाला बोललेले ना मी, ऑप्शनल आहे. टाकायचं तर टाकू शकतात, नाही तर नाही टाकू शकत. आणि हे बघा असं फ्लिप करून 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 भाजायचं आहे. त्यामुळे ते छान भाजतात, क्रिस्पी भाजतात आणि ब्राउनिश भाजतात. त्यामुळं फ्लिप करूनच भाजायचे आहे. माझ्याकडून झालेले, त्यामुळे ह्या बनून बनूनच ह्या चुकांमधून सुधार झालेला आहे. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते उघडून, की लगेच जास्त वेळ नाही लागत ह्या मशीन मध्ये. हे बघा किती छान झालेलं आहे आणि मुंबई स्टाईल झालेलं आहे का नाही, तुम्ही पण नक्की सांगा. आणि टेस्टला पण उत्तमच होतं. हे ना ह्याला चिपकलेलं तुम्हाला बोलले ना ब्रेडचं, तर ते भाजल्यानंतर ते चिपकतं, तर ते आपण काही चाकूच्या ह्याने नाही तर चम्मचच्या ह्याने नंतर काढू शकतो ते. आणि हे बघा हे झालेलं आहे. ते जे बाहेर आलेलं होतं ना, तिथेच थोडंसं भाजलेलं आहे ते. आणि हे झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण लावूया बटर. मस्तपैकी छानपैकी बटर लावूया. बटरने आणखीनच स्वाद येतो. मला बटर घी हे खूप आवडतात, त्यामुळे मी बटर भरभरून लावते, कारण टेस्ट पण खूप तशी येते ना बटर लावल्यावरती. त्यामुळं इथं भरपूर असं प्रमाणात बटर लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपण टाकूया थोडंसं चीज. आतमध्ये पण टाकलेले आहे म्हणून टाकतोय आपण, नाहीतर ते ऑप्शनली, असं पण खाल्लं तर स्वाद आणखीन उत्तम लागतो. त्यामुळे चीज टाकून घेतलेलं आहे. आणि हे जाणार आहे मिस्टरांच्या नाश्त्याला. हे नाश्त्याची तयारी होती. हे सकाळी सकाळी हा तामजाम नाश्त्याचा होता. आणि हे बघा इथं मी कट करून दाखवते तुम्हाला की कसं झालेलं आहे म्हणून. थोडं गरम होतं ते, म्हणजे थोडं म्हणजे होतं गरम, आणि ते कट करायला थोडं हे होतं. कटरने पटकन कट होतं, पण ह्याच्याने कट होत नाही पटकन चाकूनी. तर हे बघा हे कट करून दाखवले आणि किती छान झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही. हे थोडंसं भाजलेलं आहे, त्याला इग्नोर करा अक्षरशः, कारण की ते कडाने भाजलेलं आहे. कडाने थोडं जास्त गॅसची फ्लेम थोडी जास्त होते, त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगते फटाफट फ्लिप करा. ते थोडंसं जास्त वेळ ठेवलेलं त्यामुळे. आणि बघा मी दुसरं ठेवलेलं आहे बनून, तर ते तुम्हाला दाखवते. ते नाही जळालेलं आहे. जळालं म्हणजे थोडंसं भाजलेलं आहे, जळालं म्हणजे पूर्ण जळून खाक नाही झालेलं आहे, ते थोडंसं जळालेलं आहे. तर तुम्हाला हे माझ्या गप्पा आवडत असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा, नाही तर म्हणा काही बडबडती बाई असं परता. आता मी तुम्हाला दाखवते. हे मी फटाफट फ्लिप केलेलं आहे, तुम्हाला सांगत होते बोलण्याच्या नादामध्ये हे झालेलं आहे. आणि हो, हे इतकं उत्तम झालं होतं. आम्ही खाऊन बघितलं, पहिलं बघितलं खाऊन का बाबा टेस्ट आहे का नाही, नंतर दुसरं बनवायला व्यवस्थित, तर नाही टेस्ट होते आणि छान लागत होतं. मिस्टर पण बोले खूप उत्तम झालेलं, म्हणजे खूप टेस्टी झालेलं, त्यांनाही खूप आवडलेलं होतं. आणि हो,
आता हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं फ्लिप करायचं. ते मगाशी मी थोडं जास्त वेळ ठेवलेलं ना, त्यामुळे तसं झालेलं आहे. आणि हे थोडं आता फ्लिप केलेलं आहे. हे तुम्हाला मी दाखवते कसं झालेलं आहे ते. आणि खूपच छान म्हणजे स्वतःची तारीफ स्वतः काय करायची, पण खरंच छान झालेलं आहे. आणि हे मी टाकलं होतं आताच्या ह्याच्यामध्ये, विसरले नाही. पहिलं बनवलेलं, फर्स्ट बनवलेलं ते विसरले होते. आणि हे बघा असं ते ब्रेडचं आहे ना, काढलं नाही ना की असंच जळतं, मग ते काही उपयोग होत नाही. तर असं त्याला लागतं. त्यामुळे तेच अगोदरच चाकूने किंवा हाताने काढून टाकायचं. आणि हे बघा हे झालेलं आहे. हार्डली 2 मिनिटं लागतात त्याला बनायला. हे बघा आता नाही जळलेलं आहे, आता छान झालेलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवते हे करून. हे बघा हे असं चिपकतं, तर ते आपण थोडं चाकूनी काढून घ्या. आणि हा ते दाखवता दाखवता गॅस माझा चालूच होता. मला आता व्हिडिओमध्ये दिसतोय की गॅस माझा चालूच होता, बंद करायला पाहिजे होतं. हे काढायच्या नादामध्ये मी बंद करायचं विसरले. आणि हो गेलं, माझं ध्यान गेलं. तर हे बघा असे तुम्हाला काढून दाखवते मी. तर खूपच छान झालं होतं. आणि तुम्ही करून बघा आणि ट्राय करा घरी, घरच्या घरी. हे बघा हे चाकूने असं काढलेलं होतं. निघतं ते, असं नाही की नाही. माझं बटर लागलं नसेल मे बी, त्यामुळे पण असेल. बटर तुम्ही व्यवस्थित लावलं ना तर निघतं ते व्यवस्थित. आणि थोडंसं भाजायचं होतं, तर म्हटले थोड्या वेळ 2 सेकंद ठेवूया आपण भाजून. थोडंसं करपूस झालं तर छान लागतं. तर तुम्ही घरी करून बघा, खूप इझी आहे. पण हाय थोडा तामझाम आहे, पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, त्यातला प्रकार असतो हा. तर थोडेसे कष्ट करावे, थोडे एक्स्ट्रा कष्ट करावे लागतात. जेवणाचं कसं राहतं, घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, त्या पटकन आपण बनवून मोकळ होतो. पण ह्या गोष्टी कशा अवेलेबल कराव्या लागतात सगळ्या गोष्टी. तर असं असतं. तर हे बघा किती उत्तम झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. तर पहिलं पण छानच होतं, पण थोडस मी फ्लिप करायचं हे उशीर केला, त्यामुळे ते लागलं होतं साईडला. तर ते इग्नोर करा अक्षरशः. आणि हे बघा झालेलं आहे, तुम्हाला दाखवते हे काढून मी. आणि हे बघा मस्त झालेलं आहे. नाही तर गॅस बंद केलेला, आठवणीने गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता ह्याला लावते भरपूर असं बटर, जे मला आवडतं ते, आणि जे माणसांना मी लावते ते बटर आहे. बटर लावलेला आहे. आणि हे बघा किती छान दिसतंय. ते मुंबई स्टाईलचं दिसतंय का नाही सांगा मला कमेंट मध्ये नक्की. आणि आणि हे पण मिस्टर बसलेले नाश्ता करायला, त्यांनाच देणार आहे. ते म्हणजे दोघांनी मिळून खाल्लं होतं ते. छान झालं म्हणून बघितलं खाऊन आधी छान होतंय का नाही, तरच दुसरं बनवायला, नाही तर थोडं रेसिपी चेंज करायला. पण नाही, छान झालं होतं हे पण. आणि ते पण हे बघा बाहेर राहिलं ना ते जळतं, मग म्हणून ते ना कट करायचे त्याचे, हे म्हणजे ते प्रॉपर बसतं. कारण ते आपले ब्रेड मोठे असतात आणि ती मशीन थोडीशी छोटी पडती, त्यामुळे ते थोडेस कट करून हे करायचं. त्यामुळे. आणि हे दुसरं अजून एक बनवलेलं होतं, ते पण दाखवते. आणि हा तुम्हाला अजून एक सांगते की हे मशीन मध्ये बनवलेलं आहे. आणि मी तव्यावरती पण बनवते, आणि सँडविचची मशीन असते त्याच्यामध्ये पण बनवते, जे इलेक्ट्रिक वर चालतं. गॅसवरती आपण ह्या 2 प्रकारे बनवू शकतो, आणि इलेक्ट्रिक वरती ते मशीनने. आता हे बघा मी हे, जर तुम्हाला घाई असेल, खूपच घाई असेल, तर तुम्ही असं फटाफट बनवू शकता. एका तव्यावर 4 राहतात, मस्त भाजून कडक बिडक होतात, छान होतात. ह्याचं पण टेस्ट चांगली लागते. पण ते कसं मुंबई स्टाईल मध्ये जरा बघायला पण छान वाटतं, त्यामुळे त्यामध्ये बनवलेलं होतं. आणि हे याच्यामध्ये दाखवते, ह्याच्यामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये थोडासा टाइम लागतो, आणि ह्याच्यामध्ये तव्यामध्ये आपण फटाफट बनवू शकतो. सांगत होते मी, ह्याच्यामध्ये तर फटाफट बनतं, पण टेस्ट त्याच्यामध्ये पण लागते, ह्याच्या पण मध्ये लागते. आणि हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनलला फॉलो करा. आणि खरंच माझे व्हिडिओ छान असेल तर एक लाईक पण द्या. थँक्यू माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.